मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे जेजुरी पुणे खंडोबा मंदिर या ठिकाणी। सो मित्रांनो आपल्यासोबत कोण कोण असणार आहे मी तुम्हाला दाखवतो। आणि आता आम्हाला 7:30 वाजता निघायचं होतं, पण थोडा उशीर झाला। आता वाजले आहेत 8:30ला 10 मिनिटं आहेत। सो चला निघूया। तुम्हाला सर्व स्पॉट मी दाखवत जाईन आणि आम्ही स्पेशली गाडी केलेली आहे जायला। सो आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो आता फायनली आपण निघालेलो आहोत आणि बघू शकता आपल्यासोबत इथे ताई आहे, या वहिनी आहेत, त्या पाठी भावजी आहेत, ते काका आहेत पाठी, आणि ही या ठिकाणी अनिहार। सो आता निघालेलो आहोत, तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। बोला एलकोट एलकोट जय मल्हार गणपती बाप्पा मोरया। चला मित्रांनो भारतातली सर्वात मोठी सायकल मॅरेथॉन झालेली आहे या ठिकाणी। आता पूर्ण हा रोड पूर्ण जाम होता, म्हणजे सर्व बंद करून टाकलेलं। सो असा हा परिसर आहे या ठिकाणी, बघू शकता। आणि आता वाजले आहेत 8:30, बरोबर 8:30 झालेले आहेत। सो चला आम्ही कोथरूडवरून निघालेलो आहोत, तर इथून साधारण पोचायला तरी 1-1.5-2 तास लागतील। सो बघू, दाखवत जाईन तुम्हाला पुढे। चला तर मित्रांनो आता आपण स्वारगेट चौक या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, बघू शकता। देशभक्त कैलासवासी केशवराव जेधे उड्डाणपूल समोर असा हा परिसर। हे या ठिकाणी एसटी डेपो आहे स्वारगेटचा, उजव्या साईडला, आणि स्वारगेट पोलीस लाईन बस स्टॉप। आणि आता वाजले आहेत 8:41 झालेले आहेत, आणि रोडला गाड्यांची रहदारी वाढत चाललेली आहे, बघू शकता। मस्त स्वारगेट डेपो। आता आम्ही पोहोचलेलो आहोत 7 लव चौकाच्या इथे। आणि पुढे गेलो तर आपल्याला धोबी घाट बघायला मिळेल, तो दाखवतो तुम्हाला। आणि मित्रांनो हे पुणे कॉन्टिनेंट चालू झालेलं आहे या ठिकाणी, बघू शकता। हे वरती काय हे चहा ब्रिज चालू नाही का? चहा वॉकिंगचा ब्रिज आहे, बघू शकता। मस्त युनिक बनवलेला आहे, डिझाईन वगैरे केले सुद्धा अजून छान वाटलं असं वरती, मस्त बघायला। आणि हे सगळे मुंबई सारखेच रस्ते आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी। असे बिल्डिंग्स वगैरे आहेत, बघू शकता, 3-3 माळ्याच्या बिल्डिंग्स। आणि मित्रांनो आपल्याला सरळ गेलो तर रेसकोर्स बघायला मिळेल, पुण्याचं प्रसिद्ध असं रेसकोर्स। आणि हा एक डेपो आहे वाटतं। आणि इकडचा परिसर बघा मित्रांनो, एकदम शांत परिसर आहे, वॉकिंग करायला, जॉगिंग करायला उत्तम असा। समोर एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप। आणि मस्तपैकी सनराईज झालेला आहे, बघू शकता या ठिकाणी। आणि हा एक पेट्रोल पंप आहे HP चा, बघू शकता। आजूबाजूला 2 पेट्रोल पंप आहेत। मित्रांनो सरळ गेलो तर आपल्याला रेसकोर्स बघायला मिळेल, पण काही कारणास्तव वाटतं या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे, रस्त्याचं काम चालू असेल।
रेस्टोस आहे पुन्हा. संपूर्ण जो पट्टा आहे हा पूर्ण रेस्टोसचा एरिया आहे हा. इथून आपल्याला जेजुरीला जाण्यासाठी 1 तास लागेल आणि ही एक एसटी बंद पडलेली आहे. आणि हे आपले पुण्याचे फेमस आजोबा बघू शकता. हे व्हायरल झालेले आजोबा हे बघा, हेच ते. हे बघा, हेच आहे ते. काळ भैरव मंदिर मानवाडी समोर. ते काय काय गेले बघा. आज रविवार असल्या कारणामुळे दुकानं पण थोडी लेट उघडतील. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी मिनी डीमार्ट आहे आणि डिजिटल मॉल सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. रिलायन्स डिजिटल या ठिकाणी बघू शकता आपण. या ठिकाणी गोडाऊन्स आहेत, जे काही माल वगैरे येतो या ठिकाणी डंप होतो पूर्ण. बघू शकता वेअर हाऊस आहेत पूर्ण या ठिकाणी. आणि आम्ही आता या ब्रिजवरती आहोत आणि आता टाईम झालेला आहे 9:11. सो बघू शकता या ठिकाणी थोडंसं आपल्याला ट्रॅफिक बघायला मिळतं, कारण का आज संडे असल्या कारणामुळे लोक बाहेर फिरायला वगैरे जातात. त्यामुळे आज रोड एक आहे जाण्याचा मार्ग. सो बघू शकता या ठिकाणी. आणि पुढे कपडा मार्केट आपल्याला बघायला मिळणार आहे. मंचरवाडीचं कपडा मार्केट पुण्यामध्ये फेमस आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि सर्व तिकडे होलसेल पद्धतीत तुम्हाला बघायला मिळेल. सो तुम्हाला जसं दिसेल तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी. सो चला. होलसेल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटतं. बघा, बघू शकता सर्व या ठिकाणी साड्या वगैरे यांची दुकानं आहेत. त्या ठिकाणी होलसेल मार्केट आपण बोलू शकतो. तर भिवंडी साईडला कसं होलसेल मार्केट आहे साड्यांचे वगैरे, तसे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या साईडला आहे, या साईडला आहे. आणि या ठिकाणी ट्रॅफिक बघा, खचाखच ट्रॅफिक. मित्रांनो, आपण निघालेलो कोथरूडवरून 8:30च्या दरम्यान आणि आता वाजले आहेत 9:17. म्हणजे तरी एक तास गेला आपल्याला कोथरूडवरून मंचलवाडी या ठिकाणी पोचायला. सो ट्रॅफिक तर खूप आहे, माहीत नाही किती वेळ लागेल, कारण ट्रॅफिक खूप दिसतं आपल्याला आज. आणि आज रविवार असल्या कारणामुळे सर्व लोक फिरायला वगैरे निघतात. सो त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी बघू शकता कन्स्ट्रक्शनचं पण थोडंफार काम चालू असल्या कारणामुळे पूर्ण रस्ता या ठिकाणी जाम करून टाकलेला आहे. सो बघू शकता असा काही नजारा आहे. चला, तुम्हाला दाखवत जाईन पुढे पुढे मी. चला मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघा, काय नजारा आहे बघू शकता. जबरदस्त, खतरनाक वाटतंय. आणि समोर आता दिवे घाट सुरू होईल थोड्याच वेळात आणि ट्रॅफिक पण नाही आहे. सो बघू शकता मस्त वाटतंय. आणि आता वाजले 9:29 झालेले आहेत. छान वाटतंय. तरी आम्हाला 1 तास गेला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. सो बघू शकता पूर्ण आता घाट सेक्शन चालू होणार आहे, तो तुम्हाला दाखवतो. सो घाट सेक्शन आता चालू होईल.
दिवे घाट. आणि या ठिकाणी रोडचं काम चालू आहे, बघू शकता. आपल्या कोकणासारखे या ठिकाणी घाट. बघू शकता किती मोठे मोठे या ठिकाणी डोंगर्स आहेत. छान वाटतं मित्रांनो घाटातून प्रवास करायला, पण तेवढं रिस्की सुद्धा आहे. वळणावरती या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे, बघू शकता. जबरदस्त. हे पूर्ण डोंगर फोडून या ठिकाणी हे रस्ते बनवण्यात आलेले आहेत, सो बघू शकता. या ठिकाणी पण हे रिस्की आहे, तरी पण दगड वगैरे हे पडू शकतात वरून. या ठिकाणी खाली काहीतरी सपोर्टिंग या ठिकाणी लावलं पाहिजे. सो या ठिकाणी खूप रिस्की आहे पावसात आणि रात्रीचा प्रवास. बघू शकता या ठिकाणी सर्व असे दगड असे बाहेर आलेले आहेत, बघू शकता. आणि रिस्की आहे खूप, बघू शकता. पण जो नजारा आहे मित्रांनो तो अप्रतिम आहे, छान वाटतं. तर सकाळी सकाळी जर आलात म्हणजे 6 वाजताच्या दरम्यान, तर तुम्हाला मस्त या ठिकाणी व्ह्यू बघायला मिळेल. मस्त वाटतं एकदम. पावसात तर अजूनच सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी खाली मित्रांनो आपलं प्रसिद्ध तलाव म्हणजे मस्तानी तलाव या ठिकाणी खाली आहे. तर मित्रांनो आता आपण थोडं थांबलेलो आहोत या घाटामध्ये, आणि हा जो व्ह्यू आहे तो पाहण्यासाठी सर्व थांबलेलो आहोत. आणि बघू शकता या ठिकाणी थोडं रिलॅक्स झालेलो आहोत आणि मस्त वाटतं. वातावरण खूप खतरनाक आहे आणि पण जितकं सुंदर आहे तितकं रिस्कीसुद्धा आहे. कारण त्यांनी या ठिकाणी थोडं फोटोशूट करूया आणि जास्त वेळ थांबणार आहे, कारण आम्हाला परत जेजुरीला जायचं आहे. आणि मी पण फर्स्ट टाईम चाललो जेजुरीला, आम्हाला काही एवढी कल्पना नाही इकडची. सो मी विचारत म्हणजे तुम्हाला सर्व काही दाखवेन इकडचं. सो या ठिकाणी बघू शकता पर्यटक येत आहेत, सगळे थांबतात या ठिकाणी, बघू शकता. छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया आता आपण, कारण का जास्त वेळ थांबण्यातसुद्धा अर्थ नाही आहे, लांबचा प्रवास करायचा आपल्याला. आणि हे प्रसिद्ध असं मस्तानी तलाव पुण्याचं, बघू शकता किती मोठं आहे या ठिकाणी. आणि हा असा पूर्ण ही खोल दरी, आणि बघू शकता काय नजारा आहे, जबरदस्त मस्त. आणि 9:30 पावणे 10 झालेत, थंडी जाणवते थोडी थोडी, मस्त वाटते. चला आता आपण पुढे चहा वगैरे पियाला थांबणार आहोत. सो चहा वगैरे पिऊन घेऊया, मस्त वाटते. तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी मी थांबलेलो, मस्त वाटत. या ठिकाणी बघू शकता एक दुकान आहे पुढे, लोक इकडे होल्ड करतात पाहण्यासाठी. खरंच खूप छान आहे या ठिकाणी, बघू शकता जबरदस्त. आणि असा एक तो म्हणजे खालून अशी गाडी येतात, बघू शकता. असा पूर्ण हा रोड आहे, पूर्ण छान वाटतं आहे. एक तिकडे एक तलाव आहे हे वाला, आणि एक इकडे एक छोटं तलाव आहे, तिकडे पुढे दिसत असेल, झूम करून दाखवतो. इकडे एक तलाव आहे बघा, मस्त वाटतंय, जबरदस्त. चला पुढे जाऊया. आणि या ठिकाणी पर्यटक थांबलेले आहेत सगळे, बघू शकता. हे मुंबईवरून वगैरे आलेले आहेत पर्यटक. या ठिकाणी हा स्पॉट पाहण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. मस्त स्पॉट आहे या ठिकाणी, बघू शकता फोटोज वगैरे काढतायत. आणि हे इथे एक वरती तुम्हाला स्टॉल दिसेल, चहा वगैरे नाश्ता वगैरे करायचा असेल तर.
समोर बघू शकता मित्रांनो विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी. छान वाटतंय, मस्त वाटतंय बघायला. मस्त वाटतंय. संत सद्गुरू नारायण बाबा महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी. ग्रामपंचायत झेंडेवाडी. आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत चहा पिण्यासाठी. नाही आहे? अरे रे रे, चला पुढे चला. नाही अशी कशी शॉपली. चला मित्रांनो, या ठिकाणी पंढरपूर 183 किलोमीटर, पलटण 79 किलोमीटर. आणि हा असा नजारा आहे, हे बघू शकता. आणि हा आता एक सुसाट हे हायवे चालू होणार आहे. हा सुसाट हायवे आहे हा. आणि आता वाजले 10 वाजायला 5 मिनिटं राहिलेली आहेत. थंडी पण वाजते आणि गरमी पण आहे, दोन्ही एकत्र या ठिकाणी बघू शकता. एस कुमार वडेवाले मस्त आहे की. चहा वगैरे पिऊया आणि पुढचा प्रवास आपला कंटिन्यू करूया. मस्त वाटतंय. निहार आहे माझ्यासोबत. काय कर निहार? निहार कुठे चालला तू? हे जेजुरी चालला. फर्स्ट टाइम जातोय? हो. हां, मस्त मस्त. अजून काहीतरी सांग आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना सांग काहीतरी की पुण्यामध्ये काय फिरण्यासारखं आहे. दगडूशेठ, शनिवारवाडा, लाल महल आणि श्री स्वामीनारायण मंदिर. ओके, आपण जाऊन आलो ना काल. हो मस्त वाटतं. कसं वाटतं तुला इकडे आता? हो. मस्त वाटतं? बालाजी. बालाजी पण आहे. हो. भूक लागली का तुला? खूप लागली. भूक लागली आहे? गरम होते? खूप होतंय. हे लेस लावले खालचे. पवन अमृततुल्य या ठिकाणी बघू शकता. आणि काकांनी घेतला वडापाव. काका कसा आहे वडापाव? मस्त आहे. मस्त आहे ना? चव चांगली आहे? चांगले आहे. मस्त. भाऊजी बघू काय मागवतो. भाऊजी तुम्ही काय घेताय? पॅटीस. अंतरा तू पॅटीस घेणार. मिस्टर पाहिजे. तुला काय पाहिजे? तर तुम्हाला काय? चहाच घेऊया. अच्छा, ओके. वल्ली बेल पाहिजे. वल्ली बेल. तुला ओल्ली बेल? हो. ओल्ली बेल घ्या घ्या, लवकर घ्या. काय? चहा. आईस्क्रीम. आईस्क्रीम. वडापाव आलेला आहे आपला मस्तपैकी गरमागरम. घ्या वडापाव घ्या. आणि हा पॅटीस बघा, काहीतरी नवीन मस्तपैकी. पॅटीस पूर्ण सजवून दिलेला आहे. मटकी वगैरे टाकून मस्त, शेव वगैरे जबरदस्त. पुणेरी पॅटीस. वल्ली बेल. गोड. तुला काय पाहिजे बोल? काय पाहिजे बोल? वडापाव आहे. घे वडापाव. या. बारकीला पाहिजे वडापाव. हा, ऐकर नाव काय तुझं? हा, पूर्ण नाव सांग. अच्छा, ओके, चल खा. मित्रांनो, मी आज जर रोडवर आलात कधी या ठिकाणी नक्की ट्राय करा. पवन अमृततुल्य. छान आहे टेस्ट वडापावची, मस्त आहे. तुम्ही ट्राय करू शकता. ठिकाणी भेल आलेली आहे आपली. आणि भेल बघा मित्रांनो काय सजवलेली आहे मस्तपैकी. या ठिकाणी टॉपिंग बघा काय काय टाकलं याच्यावरती. मस्त आहे की टोमॅटो आहे या ठिकाणी, लिंबू वगैरे आहे या ठिकाणी, काकडी आहे. मस्त आहे की जबरदस्त सजवलेली आहे, बघू शकता. हा जबरदस्त. चला या ठिकाणी बघू शकता. इथे पंढरपूरला जाण्याचा मार्ग आहे. हायवे चालू होईल पंढरपूर पलटणला जाण्याचा. आणि या लेफ्ट साईडला तुम्हाला बघायला भेटेल पवन अमृततुल्य. अप्रतिम यांची चव आहे एक नंबर. आणि सजावट पण खूप सुंदर आहे. भेळ आणि वडापाव उत्कृष्ट असं तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी. तर कधी आलात या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी नक्की ट्राय करू शकता. जबरदस्त. चला, धन्यवाद. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, बघू शकता. चला निघूया पुढे. तुम्हाला दाखवेल. आणि मस्त आहे की पुढे ही विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त. लग्नाची गाडी सज्ज या ठिकाणी, लग्नाची गाडी. आणि ते संत सद्गुरू नारायण
बाबा महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत झेंडेवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. चला सवार झालेले आहेत. चला आपण आता निघूया. चला तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत मस्तपैकी नाश्ता वगैरे करून. ॲक्च्युली नाश्ता वगैरे घरून घेऊन आलेलो आम्ही, पण तो नाश्ता तसाच राहिला. मस्त इडल्या वगैरे ताईने बनवलेल्या पण ते तशाच राहिल्या. सो पुढे खाऊ आपण. तर इथून एक 20 ते 25 मिनिटाचा 20 ते 25 किलोमीटरचं अंतर असेल. आणि बघूया या ठिकाणी मस्तपैकी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. या ठिकाणी जबरदस्त वाटते, बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती. सो एक 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. सो आपण डायरेक्ट तिकडे थांबणार आहोत. डायरेक्ट आपण आधीमध्ये कुठे थांबणार नाही आहोत. आणि प्रवास आपला आतापर्यंत सुखाचा झालेला आहे. आणि चला निघूया आता आपण. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चला निघूया. मित्रांनो पोचलेलो आहे आणि आता वाजले आहेत 10:30. तर आम्हाला एक 3 तास गेला आमचा इथे पोचण्यासाठी. सो चला आपण जाऊया पुढे. बोला ताई बोला. आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेजुरी दाखवणार. हा ताई बोलली दाखवणार तर दाखवणार बस. आता लांब का? इकडे तेच बोललो. इकडे झालं मंदिर. इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग मंदिर ते समोर आहे. आता आपला निहार ब्लॉग बनवणार आहे. तो निहारला देतो बनवायला. निहार बोलशील ना? हा चल. तर गाईज इथं अशी खेळणी वगैरे भेटतात. इथं बांगड्या वगैरे भेटतात. शॉप्स खूप आहेत. मेडिकल जे जेवणाचे वगैरे. इथं फोनचा शॉप आहे सगळे. आणि आता मंदिर आले आणि मेडिकल आहे मोठा. आता एक मंदिर आहे. इथं हळद वगैरे भेटतंय. भंडारा. इथे एक मंदिर आहे. जेजुरी सिटी आहे ना ही? मंदिर आहे. मंदिर आहे. हे बघा इथे स्टॉल्स लागलेले आहेत. तर मग तुम्हाला आता शॉप्स मधले काय काय आहे ते दाखवतो. तर हे बघा असे इथे पेंटिंग्स वगैरे आहेत. खूप सारे पेंटिंग्स आहेत. इथं टॉयजचं शॉप आहे. हे आहे एक मंदिर आहे. चला आता आपण जाऊ ह्याला जेजुरीला. लेट्स गो. तर इथं माळा वगैरे आहेत. इथं कपड्यांचं शॉप आहे. स्वस्त मस्त क्वालिटी ब्रँड. केकचं शॉप. इथं काय न भूक लागते त्यावेळी इथनं खायचं. तर पुढचे व्हिडिओ. मित्रांनो आपल्या निहारनी ब्लॉग बनवलेला आहे. तर कसा वाटतोय जरा कमेंट करून सांगा. आणि निहार पण सुरुवात करणार आहे बनवायला. करू शकता. इथं सगळ्या प्रकारची तुम्हाला दुकानं मिळतील बघायला. आणि आज रविवार असल्या कारणामुळे गर्दी पण आहे. सो या इथे एक हॉटेल आहे.
हे खोबरं कसं 380 रुपये किलो आणि हे हे 380, हे 350. अच्छा बघू शकता मित्रांनो, तुम्ही घेऊ शकता 380 रुपये किलो आणि हे गुलाल किती 50 रुपये पाव. ओके ओके छान छान ठीक आहे थँक्यू. हलून कशाला सांगा. तर मित्रांनो 50 रुपये पिशवी आहे. ह्याच्यामध्ये काय काय असतं? खोबरं आणि वाटी मनार तुकडे काय काय वाटी वाटी हां तुकडे. अच्छा अच्छा तुकडे वगैरे असेल तर बघू शकता असं काही आहे मित्रांनो आतमध्ये. 50 रुपये एक पिशवी आहे ही. जय मल्हार. खोबरं वगैरे आहे इकडे. कशी आहे वाटी? 20 रुपये एक वाटी. 20 रुपये एक वाटी. अच्छा अच्छा आणि ते चंदन वगैरे आहे बघू शकता. हे कसं चंदन 40 रुपये एक. किती रुपये? हे किती रुपये? 40 रुपये. 40 रुपये. हे चंदनाचा एक हे आहे चंदन तो 40 रुपये आहे. लाल चंदन हे लगे 50 रुपये. आता इथे काहीतरी घेते आहे असं ओटीचं सामान. सांगा मालसा देवीची ओटी आली. ताट. खंडोबा देवाच्या 2 बायका आहेत, त्यांच्या 2 ओट्या, बानू आणि म्हाळसा. ओके एक ओटी गाभाऱ्यात ठेवायची, तिथं खंडोबा सोबत म्हाळसा देवी आहे. तिथं एक ओटी ठेवायची आणि दुसरी अहिल्याबाईच्या पुतळ्याच्या तिथं बानूचं मंदिर आहे, तिथं दुसरी ओटी. आणि ही दौना फुलं. चंदनपूरचे बानू म्हणून चंदनाची पानं आणि दौना देवाला आवडतो महादेवाला म्हणून दौना. ओके ओके. ओके किती रुपये हे? हे बघा याची दिलं. दोघांची चला उघडू. मस्त ओटी वगैरे घेतलेली आहे. त्यांना पण पाहिजे ना. भाविक लांबून लांबून येतात मित्रांनो. मी पण पहिल्यांदाच आलो आहे. बघूया सगळं आहे बघायचं तर तिकडं बघा. या खंड भंडाऱ्याने भरायची आणि देवापुढे तळी भरून ठेवायची. थँक्यू थँक्यू. तिची सगळी भांडी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. सर काय म्हणतात ते मित्रांनो हॉटेल्स वगैरे पण तुम्हाला मिळतील. जर राहायचं असेल तर कोणाला त्या ठिकाणी बघू शकता लॉज वगैरे आहेत, स्टे करू शकता तुम्ही. हॉटेल वगैरे आहे तिकडे. पार्किंग आहे. मित्रांनो गर्दी बघा. त्या ठिकाणी नंदी आहे. आणि इथे एक गणपती बाप्पाची मूर्ती, सेम दगडूशेठ.
पहिली एकच साप मागणी करून द्या तुमची कृपादृष्टी सदैव पाठीशी राहू द्या आजचा नैवेद्य जय मल्हार. पुढे गेला का कुठे नुका आहे तर नुका चालू मीठ चाल चालू चला आधी माझं कुठे गेले कंडी चला देव देव कराकडे खंडरावा मल्हारची बायकडा दर्शनासाठी लाईन बघा. आणि आज रविवार आहे त्या कारणामुळे भाविकांची त्या ठिकाणी प्रचंड गर्दी.
वाकून म्हणजे कसं व्हायचं जास्त ओपन